तुम्हाला माहित आहे ना, एकतर मास्तरीनबाई बोलायला लागलं की असं वाटतं मशीन गन चालू आहे का काय. धाड 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 गोळ्याच सोडतात त्या एकदम अंगावर. मला सांगितलं त्यांनी ठणकावून, कमी शिकलेल्या माणसाची माझं काही देणं घेणं नाही. मग ठीक आहे ना, आम्ही काय बोललो होतो काय, आमचं प्रेम काय लादलं होतं काय मी नाही. पण त्यांचं बोलणं म्हणजे एकदम रोखटोक. मग ठीक आहे, आम्ही बी विषय कधी वाढवला नाही का, कारण आई साहेबांनी ते काय नको आहे हा, त्या नाहीच म्हणत होत्या ना. मग विषय वाढवून करायचं काय, त्यांच्या मर्जी विरुद्ध तर काय होणार नाही ना. पण मला आता एक कळत नाही, आई साहेबांनी अचानक पलटी कशी काय मारली. मला अचानक म्हणल्या मास्तरीनबाईसनी मागणी घालणार, आणि आई साहेबांचं तुम्हाला माहित आहे, त्यांचं एकदा ठरलं की ठरलं, त्या काय मागं हटणार नाही. मास्तरीनबाई काय होय म्हणणार नाही, पण आमच्या आई साहेब पण काय ऐकणार नाहीत. पण आई शपथ घोटाळा सुटणार कसा मला काय कळत नाही. दोघी बी बायका एकदम डोकेबाजून, दोघी बी तालीवार हो. कोण कोणाचा ऐकणार आणि कोण कोणाला नमवणार. सरकार एक बोलू, बोल की बोल, विचारतोस काय. मास्तरीनबाई तुम्हाला नाही म्हणल्या, पण थोरल्या सरकारने शब्द टाकल्यावर त्या होय म्हणतील की. मलाही असंच वाटतं अधिपती. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मास्तरीनबाई होय म्हणतील म्हणजे म्हणतील. आणि आपल्या थोरल्या सरकारांच्या पुढे कोणाची टाप आहे काय बोलायची. म्हणजे सरकार आपल्या घरी सनई वाजणार. डुम 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 डुम. होय, आपण निघालोत खरं, पण मुलीकडचे हो म्हणतील ना ग. आई, नाही म्हणण्यासारखं काय आहे ग आमच्या पोरामध्ये. दिसायला एवढे राजबिंडे आहेत, डोसकं तर अगदी इमानासारखं फास्ट चालतंय, एवढा मोठा कारभार आहे. असं स्थळ मिळायला भाग्य लागतंय. त्या मास्तरनीचं तर भाग्यच उजाडलंय. हो म्हणतील का असा प्रश्न तरी तुला कसा पडला ग आई. नाही असं नाही, पण तिचे आई बाप नाचतील, आनंदाने येडे झाले म्हणजे मिळवलं. आमच्या पोराला नाही म्हणणारी पोरगी या पृथ्वी तलावावर जन्माला आलेली नाही. अशी कशी ग तू, साधं तुला तुझ्या ताईला मनवता येत नाही. तो निखिल माझा भाऊ नसून त्याच्या आई वडिलांना सुद्धा मनवलं मी तुमच्या लग्नासाठी, आणि तुला माझ्यासाठी एवढंही करता येत नाहीये. मी करतेय जीजू. मला रिझल्ट हवा इरा. ताईचं मन वळवणं एवढं सोपं नाहीये. मग निखिलचं आणि त्याच्या आई वडिलांचं मन वळवणं सोपं आहे असं वाटतंय का तुला? नाही, पण इरा हे बघ, तुझ्या ताईमुळे तुमचं तुटलं होतं. मी जोडतोय. निखिलचं आणि तुझं लग्न जुळवून देण्यात जर माझा काहीच फायदा होणार नसेल तर मी कशाला एवढी मेहनत घेऊ. तसं नाहीये जीजू. नुसतं जीजू जीजू म्हणू नकोस इरा. मी खरंच तुझा जीजू व्हावा यासाठी काहीतरी कर, कृती कर, हातपाय हलव. तुझ्या ताईला तू मनवलं नाहीस तर आमचं लग्न होणार नाही, आणि आमचं लग्न झालं नाही तर तुमचंही लग्न होणार नाही. निखिलवर किती मुली मरतात हे माहितीये मला चांगलंच. तुझ्यापेक्षाही श्रीमंत, हुशार आणि चांगल्या मुलींची रांग आहे निखिलच्या दारात. निखिलचे आई वडील म्हणतायत तेच बरोबर आहे. काय म्हणतायत? अगं काय नाही, काय नाही. जीजू सांगा ना. अगं काय नाही इरा, जाऊ दे, तुला वाईट वाटेल. नाही वाटणार, सांगा ना. त्याचे आई वडील म्हणतायत की, अगं इरा जाऊ दे ना, सोड ना ते सगळं. जीजू प्लीज सांगा ना. इरा, त्याचे आई वडील म्हणतात की इरा पुढे निखिल खूपच उजवा आहे. इरापेक्षा बऱ्याच चांगल्या मुली मिळू शकतात निखिलला. इरा, मी समजावतोय त्यांना. माझ्या प्रयत्नांना यश यायला हवंय म्हणा. पण तुझे प्रयत्न दिसले ना की कसा मला जरा असा हुरूप येईल. कळतंय का तुला मी काय म्हणतोय? हिरा, अगं तू टेन्शन नको घेऊस. तू करशील खात्री आहे मला. आणि अगं जरा अभ्यासात लक्ष दे हिरा.
तू नापास झाली नाही चालणार मला, कळतंय ना तुला? संध्याकाळी सांग मग मला काय होतंय ते. चल येतो मी. अक्षो, अगं पुन्हा डबा विसरलीस तू. हे घे. थँक्यू आई, गडबडीत ना विसरूनच गेले. बरं अक्षो ऐक ना, त्या उमा वहिनी म्हणत होत्या की त्यांची बहीण वधूवर सूचक मंडळामध्ये आई प्लीज. अक्षो अगं फक्त नाव नोंदवूयात ना. कोणाचं? तुझं अजून कोणाचं? अगं पण मला लग्न करायचंच नाहीये तर. असं कसं म्हणतेस ग अक्षू? इरूचं लग्न व्हायचंय अजून. इरूचं लग्न होणार आई, तू नको काळजी करू. तुला ठेवून तिचं कसं? आई हे बघ, माझ्या लग्नाचं विसर तू आता. आणि मी सांगते ना तुला, इराचं लग्न होणार. तू काळजी करू नकोस. मी तुम्हाला शब्द दिलाय की नाही की इराच्या लग्नाची जबाबदारी माझी आहे. मग होणार तिचं लग्न. आणि एनिवे आता घाईघाईमध्ये हा काढायचा विषय का? चल आपण नंतर बोलू. अरे अक्षू ऐक ना अगं त्या इराच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा ग. मी काही विचारलं ना तर मला काही सांगत नाही ग ती मुलगी. अगं तू नको काळजी करू. बरं आणि ते निखिलचं काय झालं? तू भेटणार होतीस ना? हो आम्ही भेटणार होतो खरं, पण नाही भेट झाली. मी आज फोन करते त्याला नक्की. चल निघू. नमस्कार. नमस्कार. त्यो थेरडा आहे जिम्मेदार ह्याला. कोण थेरडा? त्योच त्यो अधिपतीचा बाप. काय मेला मरत बी नाही पटकन. खायला कार आणि धरणीला फार. काय केलं त्यानं? त्यो ताईकडे गेलता त्या अधिपतीसाठी भीक मागाय. चालता बी येत नाही त्या खुळ्याला. असं बेवड्यासारखं चालतंय. तरी मी मराय ताईकडे गेलाच. मग काय, ताईसाठी तर त्यो देव आहे ना. मग देवाने इशारा दिल्यासारखं ताईनं बी समधी सूत्र हलवली. तोच मुर्दा हाय कारण. अडसर हाय आपला. चंचे नमस्कार मॅडम, पण तुम्ही इथे? ही आमची आई. हो हो मी ओळखते त्यांना. आजी नमस्कार. असू दे सुखी हो पुरी. माफ करा असे अचानक आम्ही आलो, पण म्हणलं शुभ कार्यासाठी स्वतःहून गेलेलं बरं म्हणून फोन नाही केला. काही हरकत नाही. तुम्ही उभा का? या ना या. तुम्ही बोलला मावशीशी?
विचारते म्या. तुम्ही सांगितलं मावशीला मास्तरनीशी बोलायला. एक सांगते तुम्हाला, अधिपतीची बायको म्या हाय. म्या बुकिंग केलंय त्याचं 7 जन्मासाठी. आणि आमच्या मध्ये जर कोण आलं ना तर त्याला मी काय सोडणार नाही. मग तो त्याचा सख्खा बाप का असना. मालक, काय बघ तुरा, सुंदर पोरगी कधी पाहिली नाही का? सुंदर पाहिली ग, भयानक आता दिसली. काय झालं? थोरले सरकार जेवायला आणू? थोड्या वेळाने आणतो. आजी साहेबांनी सांगितलं होतं. नंतर आणतो, काही वाटल्यास बेल वाजवा. मी जाऊ का? ठाकले सरकार टेन्शन मध्ये आहे. म्हणजे मास्तर वेळेनं हा म्हटलं ना तर समजा ठीक होईल. काही लागलं तर सांगा, मी आहे. नमस्कार. नमस्कार. मी चहा ठेवते. नाही नाही, चहा न ग. त्यापेक्षा देवा पुढे साखर ठेवा. का? काही आनंदाची बातमी आहे का? लय आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? साखर वाटली पाहिजे गावभर. अरे वा, सांगा की. मॅडम, हे काय आहे सगळं? कळल समजा तुला. बस. हॅलो. अक्षरा, निघालीस का तू? हो हो, निघतेच आहे मी. येते सर, येते. हा. मॅडम सॉरी, मला निघावं लागेल. मला माफ करा प्लीज. मला शाळेत जायचंय, माझा तास आहे. तुम्ही प्लीज आईबाबांशी बोलता का? मुलांच्या परीक्षा पण आहेत ना, म्हणून. मुलांच्या परीक्षा होतील, आधी तुझी परीक्षा होऊ दे. म्हणजे? सांगतो आम्ही, थांब जरा तू. मॅडम मला उशीर होतोय, माझा तास आहे मॅडम. अग, शाळाची मालकीन तुला सांगतीये थांब. मग थांब की. तुला कोणी बी विचारणार नाही. नाही, विचारणार कोणीच नाही, पण माझी जबाबदारी आहे ती. राहू दे ते समद. आम्ही सांगालोय ना व थांब म्हणून. आणि ऐक, आम्ही तुझं जास्त येळ घेणार नाही. पटशिरी मुद्द्याला हात घालतोय. मॅडम, हे काय आहे हे सगळं? विद्याताई, तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही इथं का आलो ते. किती जन्म पुण्य केलंस म्हणून हे भाग्य तुझ्या वाट्याला आलं. मला कळलं नाही मॅडम. आम्ही तुला आमच्या पोरासाठी मागणी घालायला आलोय.
अरे काय तू मध्ये मध्ये काय यायला लागलायस? का तंगड दुखून घ्यायला लागलाय? साईडला उभा राहा. अहो पाणी घ्या, बसा तुम्ही. काय बसा मर्दा, माझं डोसका असं भनभनलंय का नाही. तिकडे काय झालं असेल रे, काय कळना बाबा. आई साहेब पोचले असतील काय तिकडं? हा, ही शपथ मास्तर महिने जर तोंडावर नाही म्हणून सांगितलं आणि आई साहेबांनी पण जर राग आला आणि ह्या दोघींची जर तिकडे झुपली, आबा 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 आबा, मग काय खरं नाही. मी तरी आई साहेबांनी सांगत होतो जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. भावा शांत हो, शांत हो आणि मॅनिफेस्ट कर. फिस्ट बिस्ट कुठलं काय काढलं? आता काय पार्टी करायची वेळ आहे काय? अरे फिश बिश नाही, मॅनिफेस्ट. काय कर? डोळे बंद कर. हा केले. हा काय दिसतंय? काय दिसतंय? सगळीकडे मास्तरीन बाईच दिसतात आम्हाला, दुसरं काय दिसतंय? आता इमॅजिन कर. काय? बस मला माहित आहे. शांत राहा. चला कुणीकडे चला. काय अहो, डोळे बंद करा. चला मी सांगतो बरोबर. काय करायलाय पाव्या? या इकडे. कुठं? इथे बसा. कुठं बसा? इथे. हा आता बघा. आता बघा. काय बघा? काय? आता बघा. थोरल्या सरकार मास्तरीन बाईला मागणी घालायला गेल्या. हा आणि मास्तरीन बाई थोरल्या सरकारला म्हणाल्या, थोरल्या सरकार, टाकलं सरकार आवडलंय मला, मी तुमची सून झाले, लई छान, मला तुमच्या घरची गृहलक्ष्मी बनवून घ्या. नमस्कार करते, आशीर्वाद द्या. घे. थोरल्या सरकार, आम्हाला बी पसंत आहेत धाकले सरकार. आशीर्वाद. सुखी राहा. तुमची जागा आमच्या पायात नाही, आमच्या काळजात आहे. आमच्या अंगणाचं गोकुळ करा. अहो लाजल्या की आमच्या सुनबाई. जावं तिकडं. पोरी तू नशीब काढलंयस. आमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असली हे जरी खरं असलं तरी आमचा पोरगा हिराय हिरा. आणि तुझ्या कुकवाचा धनी तो झाला तर तुझं समदा आयुष्यच बदलून जाणार. सुखात राहणार तू. विद्याताई, जयदेव दादा, तुमच्या पोरीनं नशीब काढलंय. नशीब. आमच्या पोराचा जीव जडला हिच्यावर. हो मॅडम, तुम्ही काय बोलताय हे सगळं? जे तू ऐकतेस तेच अक्षदा. अक्षरा, अक्षरा नाव आहे माझं. पण आमासनी ते नाही आवडत. सांगितलं नव तुला. आम्ही तुला अक्षदाच म्हणणार. काय वाईट आहे हो? हा सांगा, काय वाईट आहे? आणि ऐक, लग्न झाल्याबरोबर आम्ही तुझं नाव लगोलाग बदलून टाकणार. लक्ष्मी नाव ठेवणार. हा लक्ष्मी. सौ लक्ष्मी आदिपतीराव सूर्यवंशी. दिसल्या दिसल्या मास्तरीन बाई दिसल्या. होय म्हणल्या का पण त्या? काय झालं? काय दिसलं? तुझे बोललास का नाही तेच दिसलं पाव्या. पण त्या मास्तरीन बाई नव्हत्या. म्हणजे? नाही रे, म्हणजे आमच्या मनाचे खेळ होते बस. म्हणजे? अरे त्यांची भाषा तशी नाही रे, तू गप जरा. तर जे काय बोलत होतं ते माझं मन बोलत होतं. मास्तरीन बाई काय बोलतील काय माहिती, ते त्यांचं त्यासनीच माहित. पण जे काय दिसलं ना, नाद खोळा दिसलं रे पाव्या. आई शपथ, हे असं जर झालं ना
माझ्यासारखा नशिबावर मीच गाय. असंच होईल सरकार. तथाच तू. काय विचार करून तुम्ही असं नाव ठेवलं तो? आ जो काही विचार करून ठेवला असेल तो असेल, जाऊ द्या. पण आता ते बदलायला पाहिजे. काय लेकी सुनांची नावं कशी असायला पाहिजे? आता लक्ष्मी, गोदावरी, गौरी, कावेरी, राजेश्वरी, हे अक्षदा काय नाव आहे? हा जाऊ दे, पण ते आता बदलायला पाहिजे. पण माझं नाव आवडतं मॅडम मला. आवडतं ते मिळतं, आणि जे मिळतं ते राखता येतं असं नाही. आयुष्य आपल्याला पाहिजे ते समजा देत नाही पोरी. तडजोड करावी लागते बाईच्या जातीला. आता ती नावाबिवावरनं चर्चा न ग, उगाच वेगळाच विषय सुरू होईल. हा तर आम्ही इथं का आलो होतो? आम्ही तुला आमच्या पोरासाठी मागणी घालायला आलोय.